सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवरा आंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो, हाय गुड मॉर्निंग डिअर, मेसेज फ्रॉम बेबी. सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते. विचारात पडते, आता ही बेबी कोण? नवरा बाथरूममधून आल्यावर बायको त्याला कोणत्या तरी बेबीचा मेसेज आल्याचे सांगते. नवरा हसतो आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो, हाय बेबी, हाऊ आर यू, आणि आपल्या कामाला लागतो. तो रिप्लाय देखील बायको पाहते. मग दिवसभर डोक्यात विचार सुरू होतो, कोण असेल बरं ही बेबी? संध्याकाळी नवरा आल्यावरती ती विचारते, ही बेबी कोण आहे हो? नवरा केवळ हसतो आणि उत्तर न देता आपल्या कामाला लागतो. असेच 1-2 दिवस जातात. पुन्हा एके दिवशी सकाळी मेसेज येतो, हाय, आज तरी भेटणार आहेस का? खूप आठवण येते तुझी. पुन्हा मेसेज फ्रॉम बेबी असते. हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय आता वाढू लागतो. अधूनमधून अशाच प्रकारचे मेसेज येत राहतात. नवराही रिप्लाय देत राहतो आणि हे सगळं पाहून बायकोच्या मनात संशय वाढतच गेला. आणि एके दिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची 2 तिकिटे तिला सापडतात. त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होते. तिच्या मनात संशय हा असतोच, त्यातच भांडण वाढत जाते. त्या रागाच्या भरात ती बायको त्या दिवशी नवरा ऑफिसवर गेल्यानंतर त्याच्यासाठी एक चिठ्ठी ठेवते, मी घर सोडून माहेरी जाते कायमची. नवरा घरी आल्यावर चिठ्ठी वाचून सुन्न होतो. असेच 15 दिवस जातात आणि एके दिवशी बायको आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत असते त्या घराची बेल वाजते. बायको दार उघडते. दारात 10 वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी असते. ती विचारते, पंकजच्या मिसेस तुम्हीच आहात का? ती हो बोलते. म्हटल्यावर ती मुलगी तिच्या हातातील एक पत्र तिला देते. बायको पत्र वाचू लागते, प्रिय सखी, ज्या बेबीवरून तू इतके वादळ उठवले आहेस आणि तू घर सोडून गेलेली आहेस, तीच ही बेबी आहे जिने तुला आत्ता पत्र दिले आहे. अनाथ आश्रमातील ही गोड मुलगी आहे. हिच्यासोबत मी बोलायचो, सिनेमाला जायचो. जेव्हा तू पहिल्यांदा विचारलंस की ही बेबी कोण आहे तेव्हा मुद्दाम सांगितलं नाही. म्हटलं पाहूया, जरा गंमत करूया. पण तुझा मात्र बेबी संशय वाढतच गेला आणि तेथेच विश्वासाला तडा गेला. तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझ्याशी एक दिवस भेट घडवणार होतो, पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस आणि मग रागाच्या भरात निघून गेलीस. आणि हो, अजून एक, ही जी बेबी तुझ्यासमोर उभी आहे ना, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे. थांब, दचकू नकोस, शांतपणे पुढचे वाच. तर आपले लग्न व्हायच्या 2 वर्षी आधीची ही घटना आहे. हो, तीच ती घटना आहे जेव्हा तू कॉलेजमध्ये लास्ट इयरला होतीस. तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्याने तुला घरी बोलावून कॉफीतून गुंगीचे औषध दिले होते आणि नंतर नको ते कृत्य केले होते. त्यात तुझी चूक नसतानाही निसर्गाने मात्र काम केले होते. प्रयत्न करूनही अबॉर्शन झाले नाही आणि मग इज्जतीचा कचरा व्हायला नको म्हणून घरच्यांनी तुला 6 महिने घरातच ठेवले. तुझे वडील डॉक्टर असल्याने फारसा गोंधळ झाला नाही आणि काही महिन्यांनी तू एका मुलीला जन्म दिला व पाहिले पण. त्यानंतर तुझे बाळ गेले आहे असे तुला सांगण्यात आले. त्यावेळी तूही फारसे त्याकडे लक्ष दिले नाही. पुढे तुझ्या वैवाहिक जीवनात अडसर ठरणारे बाळ तुझ्या वडिलांनी गावातल्या अनाथ आश्रमात सोडून दिले. तेच बाळ म्हणजे ही बेबी आहे. आणि तुझी खात्री पटण्यासाठी तुला वाटल्यास तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे. जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिला असशील किंवा थेट वडिलांकडून खात्री करून घे. तेव्हा ती पटकन त्या मुलीजवळ जाऊन खांद्यावरील तीळ पाहते. तीळ दिसताक्षणी ती मनातून कोसळते. डोळे भरून आलेले असतात, पण पत्र अजून बाकी असते. ती पुढे वाचायला सुरुवात करते, आणि आता हे सगळं मला कसं माहीत? तर तुझ्या वडिलांनीच न राहून आपल्या लग्नाच्या 1 महिना आधी मला भेटून हे सर्व सांगितलं होतं व वाटल्यास अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता असे देखील सुचवलं होतं. पण तरीही मी तुला स्वीकारलं, कारण झाल्या प्रकारात तुझी काही चूक नव्हती आणि आपले लग्न झाले. मीच अधूनमधून त्या बेबीला जाऊन भेटायचो. तिच्या सहवासात छान वाटायचं. लळा लावला होता त्या पोरीने. बास, एवढंच माझे सांगून झाले आहे. सगळं आता विचार कर, आणि जर पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय तुझा झाला असेल तर, आणि तरच घरी ये. मी सदैव तुझाच आहे. आणि मग बायको पटकन धावत धावत घरी जाते. खाली रस्त्यावर नवरा उभा असतो, शांतपणे हसतमुख, आणि इकडे तिच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर असतो. कारण कोणतेही असो, दोघांमध्ये संशयाला कधीच थारा देऊ नका. शांतपणे समोरासमोर बसून निरसन करून घ्यायला हवे. मनात मोकळेपणा ठेवावा, कारण जगात संशय हा एकमेव असा रोग आहे ज्यावर अद्यापही औषध निघालेले नाही.
त्यावर औषध एकच, नात्यात वाद नको, संवाद हवा. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.